फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आज आपण पोहेगाव या ठिकाणी बहुजन युथ पॅन्थर या संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी यांच्या सांगण्यावरून येथे रिपोर्टिंग करण्यासाठी आलो होतो। जिल्हा पदाधिकारी यांनी कोपरगाव तालुक्यातील, राहता तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहे। त्या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा मुख्य महासचिव सुनील बालेराव साहेब, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोकळ साहेब, जिल्हा महासचिव सोमनाथ कांबळे साहेब यांच्या आदेशावरून येथे आज आणि यांच्या कार्याने जी नियुक्ती झालेली आहे तिची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून बघूया। ज्या नियुक्तीसाठी आलेला आहात, तर आपण बहुजन युथ पॅन्थरच्या कुठल्या पदावर कार्यरत आहात? मी बहुजन युथ पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। आपण कुठल्या कुठल्या पदांची नियुक्ती दिलेली आहे इथे? आज आपण कोपरगाव तालुक्यातील काही तालुक्या पदाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि काही शाखेच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। या संघटनेत ज्या नियुक्त्या केल्या त्या पदाधिकाऱ्यांवर कामाची रूपरेषा कशी असते ती आपण थोडक्यात सांगू शकता का? कामाची रूपरेषा अशी, शहरात ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस शहरात कोणत्याही प्रकारची अडचण आली तर शहरावाल्यांनी तालुक्यावाल्यांना सांगायचं आहे, तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे आणि तिथलं काम त्यांनी त्यांच्या सोयीनुसार करून ते जिल्ह्यापर्यंत पोहोचवायचं आहे। आणि जिल्हा अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र प्रमुख असतील यांना त्याचं माहिती द्यायची। आपण आज रोजी किती नियुक्त्या दिलेल्या आहेत? आज रोजी आपण कमीत कमी 10 ते 15 नियुक्त्या दिलेल्या आहेत। त्याच्यात जिल्ह्याच्या काही आहेत, तालुक्याच्या काही आहेत आणि शहराच्या म्हणजे शाखेच्या सुद्धा काही नियुक्त्या केलेल्या आहेत। आपण कुठल्या पदावर कार्यरत आहात? मी सोमनाथ कांबळे, मी जिल्हा महासचिव म्हणून काम करत आहे आणि आज पोहेगाव या ठिकाणी पद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि जिल्हा अध्यक्ष मुन्नाबाई शेख आणि आपले सुनील भाऊ मोकळ, सुनील बालेराव साहेब यांचे आणि महिला आघाडी सविता वाकळे सर्व उपस्थित राहिले, यांची पदवाटप केलेली आहे। तरी पुढील कार्य आणि सर्व यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय लवजी। आपण अहमदनगर जिल्ह्याच्या कुठल्या पदावर आहात? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। माझं नाव सुनील अशोक भालेराव, मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुख्य महासचिव या पदावर काम करीत आहे। आज आपण ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांना आपण काय सांगू इच्छिता? आज रविवार दिनांक 7/8/2022 रोजी बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोहेगावमध्ये पदनियुक्तीचा एक छोटासा कार्यक्रम घेतला। त्या पदनियुक्तीनंतर जे पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी संघटनेमध्ये मिळून मिसळून एकत्रित काम करावे आणि कुठलाही अन्याय अत्याचार कुठेही घडला तर संघटना 100% आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। त्यामुळे कुठलीही चिंता न करता कुठली अडचण असेल तर जिल्हा अध्यक्ष असो, तालुका अध्यक्ष असो, त्यांनी संपर्क करावा। यापुढे आपल्या संघटनेचं कार्य कसं राहील? संघटनेचं कार्य हे सुरुवातीला आता संघटना या कोपरगाव तालुक्यामध्ये हळूहळू सुरुवात झालेली आहे।
तर तिची गती ही कासवाच्या चालीप्रमाणेच राहील. परंतु असं नाही इतर संघटनांप्रमाणे का सुरुवात झाली आणि काही दिवसातच तिचा अस्त झाला. संघटना ही कासवाप्रमाणे चालेल, पण शेवटपर्यंत ही संघटना सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मैं इब्राहिम शेख, कैमरामैन गणेश साळवे के साथ देखते रहिए मानव समाचार में मुजम्मिल शेख। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना के अध्यक्ष अमित जी ठाकरे आज येवला दौरे पर आए थे।